ओके सो हे गाईज व्हॉट्सअप तर कसे आहात तुम्ही. तर स्वागत करतो आपल्या एका न्यू व्लॉगमध्ये. तर खूप दिवसानंतर आपण व्लॉग बनवायला घेतला आणि आजचा व्लॉग कशाबद्दल आहे तर थंबनेल बघून हे तुम्हाला समजलंच असेल. तर आता मी रोशनची वाट बघतोय ना. रोशन आल्यावर आपण जय महाराष्ट्र गोविंदा पथकाची प्रॅक्टिस बघायला आपण जाणार आहेत. तर रोशन आपण आता कुठे चाललोय? दहीहंडी बघायला. चला तर माता शापूरला आपण दहीहंडीची प्रॅक्टिस बघायला चाललोय. जय महाराष्ट्र. चला मग. चड्डी बाटली. तुझं दात कुठे गेलं? दात कुठे गेलं तुझं? ए माऊली हनुमान आहेस ना तू? हनुमान आहेस ना तू? हनुमान जय बाटली जय हनुमान जय हनुमान. आता जय हनुमान बोल ना. वरती चढा का? मी तुझी मस्त व्हिडिओ बनवतो का बोत्री आहे. तुझं नाव बोल ना. काय? हा हा वाघ. वाघ हरकत दिसतो तर वरती चढा का आता? मस्त. शांत बसा. बरोबर आहे. हो अजा. हो उचलून ना तुम्ही. उचलून ठेवा. बघा त्या पाय तुम्ही लक्ष दे. सगळे जवळ जवळ सगळे जवळ. पाय पकडा खालून. खालून पाय पकडा. बली की जय. बली की जय. प्रेम बन केलं का? बघा तुम्हाला काय हा सरप्राईज. आज सगळ्यांनी अभिमानी स्टेटस टाका. गाजवा फक्त. खाली लिहू नका 8 बीट. आपण शिस्तीत स्टेटस टाकायचा. काहीच टाकायचं नाही. वादग्रस्त काय काय म्हणजे असं कोणाला लागलं काय नाही. आपली मेहनत आहे. प्रत्येक गोविंदा आपापली मेहनत आपल्या मंडळात करत असतो. आपण केली. आपण थोडं पुढं आहोत. जसा गौरव मगाशी बोलला आपल्याला की ह्याच मंडळात काहीतरी वेगळं काहीतरी घडण्याचा इतिहास आहे आणि तो कोणी घडवलाय? आपण. सो हे गाईज तर कसे आहात तुम्ही. तर 2 दिवस आधी आपण जय महाराष्ट्र गोविंदा पथकाची प्रॅक्टिस बघायला गेलो होतो आणि आज 12 नंतर श्रीकृष्ण जयंती आहे. तर आपण आज पण प्रॅक्टिस बघायला जाणार आहेत. पण त्याआधी जो महिला मंडळ आहे त्यांना आपण पालना सजवून देऊ आणि त्यांना गाणी वगैरे लावून देऊ. मजा करू दे त्यांना पण. कुंदाजी बघ घे. हिला घे. आमचे नररी पंत फ्रेंड्स तर आता आम्ही आकाशजी सोबत चाललोय जय महाराष्ट्र गोविंदा पथकात सहभागी होण्यासाठी. आता आपली पोरा आता हलू येते आलेले. आता आमचे
आमचे काय बोलतात ते बेस्टचे एक्के बघ मेन रॉनीची यांचे आगमन झालेले आपल्या ब्लॉगमध्ये आणि आपला स्वराजच्या काकाचा बरं चला रे चला खिडकी लावून घे घेतो चल ना तू बंद कर ना तुझे 100 रुपये कैसा लग रहा है पण पटका दे ₹25,000 रोख पारितोषिक भारतीय जनता पार्टीच्या वतीने तसेच टाकू शहराचे अध्यक्ष सन्माननीय वेलजी नार्वेकर, सन्माननीय प्रियजी जगे, सन्माननीय मयुरीजी भोकतराव, सन्माननीय महेशजी काबारी आणि आमच्या सर्वांचे लाडके विद्यमान नगरसेवक नारेजी पंचे साहेब यांच्याकडून ₹25,000 8व्या ठरावाकरिता देण्यात येईल. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती बाप्पा. आलो जय महाराष्ट्र गोविंद पथक जर दुसरा प्रयत्न करणार असेल तर त्यांनी कृपया लवकरात लवकर दुसऱ्या प्रयत्नाला सुरुवात करायची आहे.
सहा थरांचं अतिशय यशस्वीरित्या रोख पारितोषिक 5,000 रुपये प्रदान करायचे आहेत. मी तालुका प्रमुख भागांचे यांना आणि गणेशजी राऊत साहेब यांना विनंती करतो की आपण वासींच्या गोविंदा पथकाचं बक्षीस देऊन एकटा वडापाव कोण आला का बसू आता का रे एकटा वडापाव कोण आला रे मी बॉडी बिल्डर वडापाव खाल्ला खाल्ला ना रे खाल्ला ना खाल्ला एकटा भावाला विसरलास तू भावाला विसरला. आपण पुढापला जाऊ बंद असलं तर तुझं नाव सांगू उचकू आपण शटर उचकू स्टेटस पण टाकू स्टेटस दाखवलाय ना बघ ना तुम्ही वडापाव घाला आम्ही आपण काय घ्यायचा जाऊ दे बाबू जाणं उचलायचे त्याने नाही उचलला. अरे पोटात दुखल तुझ्या पोटात दुखल दोन चार म्हणजे त्यांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. शहापूरमध्ये 4-1 खंडे साहेब सर्व मान्यवरांच्या शुभास्ते बक्षीस दिले जातं.
खातो वडापाव एनर्जी ड्रिंक फक्त आमच्या मुलासाठी वडापाव ही पण कमी आहे का? लक्षाचा पोरगा होत नाही कारण की दुसऱ्या बायकोच आहे. 8 लागत नाही नाचत नाही. मनीष शेठ भांडे आणि सुभाषी पांढरे यांच्या माध्यमातून 2000 आणि युवा सेवा विकास युवाधिकारी सुमित सुरेश ठाकरे यांच्या माध्यमातून 1000 रुपये कॅश प्राइज. गंगाराम पदक तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. काय परत बोल परत. काहीच नाही आमच्यासाठी. 8 लावणार आहेत ना तुम्ही. भगवान वातावरण आपल्याला पाहायला मिळते आज शहापूरच्या पंडित नाक्यावर. जय महाराष्ट्र गोविंदा पथक शहापूर. एक, दोन, तीन, चार. शांतता ठेवा. त्यांची विनंती आहे शांतता पाहिजे. लहान गेला सांभाळा, लहान गेला सांभाळा. शेवटच्या 8व्या करायच्या प्रयत्नामध्ये कोसळलेला आहे. ऑर्केस्ट्रा होत होते. ऑर्केस्ट्रा 2 मिनिटं. 8 थरांचा प्रयत्न अयशस्वी झालेला आहे. महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, जय जय बाला का काय 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 सुरुवात झाली आहे. टाळ्या वाजवा, टाळ्या टाळ्या. जोश जल्लोष वाढवायचा गोविंदा पथकांचा. साई शक्ती गोविंदा पथक चेतवली. आणि पहा स्वतः विद्यमान उपसरपंच जगदीश दादा देखील उभे राहिलेत. ही आस असते गावाप्रती, हे प्रेम असतं गावाप्रती. आणि आपल्या गावातील युवक आज चेरपल्ली गावासाठी प्रयत्न करतात आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वतः स्टेजवर उभे झालेत. 1, 2, 3, 4. शांत शिस्तबद्ध पद्धतीनं शांत संयमी एकदम व्यवस्थितरित्या होतोय. गुड गुड. टाळ्या टाळ्या आला पाहिजे. टाळ्या वा. यशस्वीरित्या झालं आतापर्यंत. यशस्वी सलामी. सावकाश सावकाश उतरायचं. सावकाश. लहान गेला पकडा. लहान गेला पकडा पहिला. यशस्वी सलामी. डान्स
मला बोलतो वडापाव खात नाही, जिमला जातो खोटा. लेकिन एक सेकंड वडापाव खाल्ला साप साप पकडायला. आता ताई बनवली लगेच बरोबर रे. वडापाव घालायला ते नाही बोलस. चल आपलं तर लावायचे 8 तर लावायचे. ये वडापाव खाऊ. बली की जय. आयडावाल्यांनी थोडी पोझिशन बरोबर करा. मोरया. जीव असा लाभ घमासान होऊ दे, जोश भरू अंगी जल्लोष उडू दे. जीव असा लाभ घमासान होऊ दे, जोश भरू अंगी जल्लोष उडू दे. जय महाराष्ट्र हा एकच नारा, नावे बलीचा राज पुरारा. एकी जाची दौलत भारी, अमरधारी एक करारा. जीजा से खेलेंगे, मस्ती की फोड़ेंगे, बाजी की मारेंगे हम. आवाज झाला गोविंदा आला, शाबूचा राजा आला. जय महाराष्ट्र आला, जय महाराष्ट्र आला, जय महाराष्ट्र आला हो. जय महाराष्ट्र आला, जय महाराष्ट्र आला. या दयांगीचा मान महाराष्ट्र मुख्यमंत्री यांना मिळाला. कसा यायचा तुम्हाला काय सांगतो रे. पण आम्ही त्याला 2-3 वाजता रात्री सोडायला जायचो. तो 2:30ला जायचा आणि सकाळी परत 7-8ला सकाळी उठून परत बिचारा कामाला, परत इकडे प्रॅक्टिस. अहो एवढी मेहनत घेतली होती ना, त्याच्यामुळे एखादं दुःख आणि चेहरा पडला ना तर तुम्हाला काय सांगू. रडावा काय करावं अशी सिच्युएशन आहे. पण आता काय करणार बघा, नशीब मी पण बघितलं. नशिबाचे आता काय बोलूच शकत नाही. काय बोलणार बघा. अरे प्रत्येकाने जीवाला रान केलं होतं. असं नाही का 4 एक्के किंवा काय 4 एक्के आपण सापोरकरांना दाखवले. आपले साथ एवढे डिफरंट होते ना की हे 3 एक्के 7 तर कधी तुम्हाला 15 लोक बघतात. आज 4 एक्केने बघितलं ना, जो तो यायचा भाई मांडला तुम्हाला काय लावलं काय 4 एक्के आपली 2 एकच आहे फक्त 4 एक्के. 8ची पण आपली हवा
सगळ्यांना माहिती का फेल नव्हते आठ की असे नकली आठ नव्हते, गेले ना आता प्रत्येक एका पोराच्या डोक्यात फक्त 8 8 आणि 8 होते. प्रत्येक पोराच्या डोक्यामध्ये 8 होते. 7 म्हणजे नकली नव्हते की बाबा चल जायचे आणि लावायचे, असा विषयच नव्हता आपल्या कोणाच्या ह्याच्यामध्ये. मला लिटरली म्हणजे जी कालचं आम्ही आमच्या मना प्रमोशनसाठी टाकलेलं किंवा जे रविराजच्या बोलण्यातनं जाणवलेलं की दहीहंडी हा फक्त खेळ नाही तर भावना आहे, आणि ती भावना आज म्हणजे अंगावरती काटा येतोय की जी रिअलाइज झाली आहे, जी नाही कोणाला कळणार किंवा कोणाला आपण सांगून पण कळणार नाही. फक्त म्हणजे दरवर्षी नवीन प्लेअर उभे राहतात. यावर्षी कॅमेऱ्याच्या मागे होतो, पुढच्या टायमाला प्रयत्न करेल की कॅमेऱ्याच्या समोर पत्त्यामध्ये उभे राहतो. फक्त जसं म्हणजे सगळे जगांनी मान्य केलंय, पण कुठेतरी टेक्निकल गोष्ट आहे की समजा नाही अनसक्सेसफुल राहिलो म्हणून, जसं ते एक स्वप्न आपलं अर्धवट राहिलंय. पुढचं वर्षभर माझ्या चॅनलवरची जी पहिली मला डॉक्युमेंटरी टाकायची होती ते माझं स्वप्न मी अपूर्ण ठेवणार आहे. तुम्हाला सांगतो मी प्रोमो टाकेल, पण जेव्हा पुढच्या वर्षी आपले 8 लागतील ना तेव्हाच आपली डॉक्युमेंटरी पडेल. प्रत्येक जण त्याच्याबद्दल प्रश्न विचारेल किंवा हे करेल म्हणून मी सांगतो की तो सुद्धा एक इमोशनल टच असणार आहे. त्यामुळे माझं स्वप्न डॉक्युमेंटरीचं मी पुढच्या वर्षी कंप्लीट करेल जेव्हा आपले 8 लागतील, आणि त्याला लागणारच आहेत. आणि सो फ्रेंड्स, यावर्षीचे 8 थर लागताच राहिले, पण जे महाराष्ट्र गोविंदा पथक पुढच्या वर्षी नक्कीच 8 थर लावून दाखवणार. कारण यावर्षी स्वप्न होते की 8 थर लावायचे, पण पुढच्या वर्षी जिद्द आहे की 8 थर लावणारच. तर बाकी सर्व जाऊ दे. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.